ताकद म्हणजे काही साठवलेली गोष्ट नाही, तो एक प्रतिसाद असतो. आपल्याला वाटते की ताकद म्हणजे एखादी गोष्ट जी आपण आधीच साठवून ठेवलेली असते, एका रिझर्व्ह सारखी, जमा केलेल्या गोष्टीसारखी, ज्याला आपण साठवलेलं असतं आणि जेव्हा गरज भासते तेव्हा आपण त्या जमा केलेल्या गोष्टीचा वापर करतो. द स्टोर्ड स्ट्रेंथ इज पुट टू यूज वेन नीडेड. आपण असा विचार करतो, पण असं नसतं. हा जो आपण विचार करतोय ना, ही समजूत फक्त भौतिक वस्तूंवर लागू होते. गाडीचं इंधन, पैसे वगैरे यांना लागू पडते, गरज पडली तर वापरू. पण जी आतली ताकद असते ना, ती साठवलेली नसते. ती परिस्थितीला दिलेला तुमचा प्रतिसाद असतो. जेव्हा तुम्ही एखादं खरं आणि योग्य आव्हान स्वीकारता, तेव्हा तुमच्या आतून जो प्रतिसाद उठतो, तीच तुमची खरी ताकद असते. आणि मी तिला रिझर्व्ह का म्हणत नाही? कारण रिझर्व्ह म्हणजे अशी गोष्ट जी तुम्हाला आधीपासून माहीत आहे की आहेच तुमच्याकडे. पण खरी ताकद ही अशी गोष्ट आहे जी तुम्हाला स्वतःलाही माहीत नसते, जोपर्यंत तुम्ही जीवनात एखादी खरी लढाई स्वीकारत नाही. जेव्हा तुम्ही म्हणता की मला माहीत नाही माझ्यात ही ताकद आहे की नाही, माझ्यात ही लढाई लढण्याची क्षमता आहे की नाही, पण तरीही म्हणता ही लढाई लढण्यासारखी आहे, ही लढाई इतकी महत्वाची आहे की मला ती लढायलाच हवी, मी पाठ दाखवून पडू शकत नाही, असं जेव्हा तुम्ही म्हणता तेव्हा अचानक तुमच्या आतून एक अनोळखी शक्ती उभी राहते. अशी शक्ती ज्याची तुम्हाला कल्पनाही नव्हती की तुमच्या आत दडलेली आहे. म्हणून मी तिला रिस्पॉन्स म्हणतोय, रिझर्व्ह नाही. रिझर्व्ह म्हणजे जे आधीपासून माहिती आहे. पण ही ताकद केवळ तेव्हाच प्रकट होते जेव्हा तिची खरी गरज निर्माण होते. जर आयुष्यात अशा खऱ्या गरजा निर्माण झाल्याच नाहीत तर ही शक्ती कधी उगम पावणारच नाही. म्हणून खरं तर मजबूत होण्याचा मार्ग हाच आहे की योग्य आव्हानं स्वीकारा आणि बघा तुमच्या आतून एक अनपेक्षित, अपरिचित आणि अद्वितीय शक्ती कशी उभी राहते. एक अशी शक्ती ज्याची तुम्हाला कल्पनाही नव्हती. न तिच्यावर तुमचा विश्वास होता, न पूर्वकल्पना होती, न काही साठवलेलं होतं. पण तरीही जेव्हा वेळ आली आणि कुठल्याही आश्वासनाशिवाय योग्य निर्णय घेतलात, योग्य त्या लढाईत उतरण्याचा निर्णय घ्याल, तेव्हा ती शक्ती उभी राहील आणि तुम्हालाच आश्चर्य वाटेल, माझ्यात इतकी ताकद कुठून आली? ती ताकद म्हणजे प्रतिसाद होता. योग्य आव्हान स्वीकारलं आणि लक्षात आलं की आपण किती मजबूत आहोत. आपले आत किती सामर्थ्य दडलेलं होतं, आपण स्वतः चकित होऊन जातो.